लोकसभा निवडणुकांची घोषणा अगदी पुढच्या काही वेळात होऊन जाईल आणि अशा वेळेला सध्या उमेदवारांची कार्यकर्त्यांची लगबग दिसून येते। कोकणातला रत्नागिरी सिंधुदुर्ग हा लोकसभेचा मतदारसंघ सध्या राज्यात चर्चेचा आहे। याचं कारण असं आहे की नेमका उमेदवार कोण। भाजपने दावा केलेला आहे, शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत पण ते एकनाथ शिंदेंसोबत सध्या गेलेले नाहीयेत आणि विविध चर्चांना सध्या उधाण आलेलं आहे। खूप इंटरेस्टिंग लढती इथं होणार आहेत। मी काही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी बोलण्याचा प्रयत्न करतोय। मला वाटतं हा जो बिल्ला आहे तो आता एक लॉन्चिंग म्हणायची का सध्या उमेदवार म्हणून किरण सामंतांची कार्यकर्त्यांकडूनची? निश्चितपणाने गेले अनेक वर्ष रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आणि गेले अनेक वर्ष सामंत फॅमिली असेल, किरण भैया असतील, त्यांचं काम रत्नागिरीमध्ये जोरात भरपूर भला मोठा जनाधार त्यांना रत्नागिरी सिंधुदुर्गचा मिळतोय आणि निश्चितपणाने आमची इच्छा आहे शिवसेना म्हणून की भैयांना उमेदवारी मिळावी। तसेच इथं बघता कोकणचे नेते आदरणीय नारायणराव राणेसाहेब हे देखील यांचं नाव देखील चर्चेमध्ये आहे। बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांचं नाव देखील चर्चेत आहे। माजी आमदार प्रमोदजी जठार हेच देखील नाव चर्चेत आहे। तसेच आमच्या वतीने शिवसेना म्हणून किरण सामंत यांचं देखील नाव चर्चेत आहे आणि त्यांनाच तिकीट मिळावं ही आमची मनोमन इच्छा आहे। बाकी वरिष्ठ जे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी साहेब असतील, अमित शहा असतील, आपले देवेंद्रजी फडणवीस असतील आपले उपमुख्यमंत्री, तसेच आमचे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील, हे वरिष्ठ जे ठरवतील त्यावरच हा निर्णय होणार आहे। ते जो उमेदवार देतील तो आम्हाला मान्य आहे। भावी खासदार म्हणजे अजून तिकीट उमेदवार कोण निश्चित व्हायचं आहे, तुम्ही हे बॅनर्स बिल्ले सगळं तयार केलेलं आहे। भाजपचं म्हणणं आहे जागा आम्हाला सुटली पाहिजे, तुमची तयारी मात्र पूर्ण आहे सध्या? आम्हाला विश्वास आहे की आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील किंवा फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा हे तिघंही आम्हाला किरण सामंतांना तिकीट नक्कीच देतील आणि किरण सामंतांना जर तिकीट मिळालं तर नक्कीच ही सीट भरघोस मतांनी निवडून येईल। त्याच्यामुळे आम्हाला विश्वास आहे आम्हाला तिकीट मिळेल। त्याच्यामुळे हे बिल्ले असतील किंवा टी शर्ट असतील आम्ही तयारीला लागलेलो आहे। मला सांगा, राणे की सामंत असा वर्चस्वाची लढाई तर दिसत नाही आहे ना? म्हणजे सध्या तुम्ही अगदी सामंतांचे कार्यकर्ते आहात, सामंतांसोबत वावरता, पण मला कधी कधी असं वाटतं की राणे विरुद्ध सामंत अशी वर्चस्वाची लढाई आहे का? अजिबात नाही। आदरणीय राणेसाहेब आणि सामंतसाहेब यांचे घरचे आणि अगदी जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि खरं पाहता रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये अगदी घराघरात किरण सामंत जाऊन पोचलेले आहेत आणि रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आता एकच नारा, किरण सामंत खासदार हमारा, हाच नारा अख्ख्या या गटात दुमदुमणार आहे। खासदार हमारा म्हणतात किरण सामंतांच्या नावानं, महिला कार्यकर्त्यात सीट मिळेल धाकधूक आहे भैया, म्हणजे किरण सामंतांना सीट मिळेल की नाही याच्याबद्दलची? धाकधूक असं काही नाही, साहेबांना सीट भेटला पाहिजे आमची अशी इच्छा आहे आणि साहेब असू नये, सामंत साहेब असू नये, सर्व परिवार असू नये, हे जनतासाठी कायम रात्र दिवस ते झटत असतात आणि आमची इच्छा आहे की किरण सामंत साहेब हेच खासदार व्हावे अशी आमची इच्छा आहे आणि त्यांनाच भेटलंच पाहिजे। तर हे सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत। किरण सामंत यांना तिकीटच मिळायला पाहिजे अशी त्यांची भावना आहे। अगदी तयारी जर आपण बघितलं म्हणजे बॅनर्स आहेत तिथे, बिल्ले जे आहेत ते त्यांनी प्रिंट केलेले आहेत, छापलेले आहेत आणि तयारी जोरात झालेली आहे। आता जर आपण बघितलं तर निवडणुकांची घोषणा अगदी पुढच्या काही तासात होईल, पण उमेदवार कोण रत्नागिरी सिंधुदुर्गमधून महायुतीचा हे निश्चिती झालेले नाही आहेत आणि इथली कार्यकर्त्यांचा दावा आहे आमच्यात वाद नाही आहे, पण हे सांगण्यासाठी आहे कारण की ग्राउंड लेवलवरती वावरताना अनेक गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्ट होतात। त्यामुळं नेमकं कार्यकर्ते कशा पद्धतीनं यावेळेला कुणाचं कसं काम करणार आहे आणि नेमकी उमेदवारी कुणाला मिळणार आहे याची उत्सुकता सध्या शिगेला पोहोचलेली आहे। इंटरेस्टिंग घडामोडी आगामी काळात आपल्याला रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघामध्ये निश्चितपणे दिसून येणार आहेत। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।